अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केलं. शिवसेना नेते माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचा नवा गौप्यस्फोट. माझ्याही मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून महायुतीत असताना एकत्र लढले, त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर सावंत ठाम. 60 आमदारांनी या गोष्टी वरिष्ठ नेत्यांकडे सांगितल्या. धाराशिव विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत असताना देखील शिवसेनेचा 60 आमदारांविरोधात अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांनी एकत्र येत विरोधात काम केलं असल्याचं गौप्यस्फोट माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. या केलेल्या टीकेवर आज देखील ठाम असून त्यांनी माझ्या मतदारसंघात देखील एकत्रितपणे मला विरोध केला असल्याने मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही सावंत यांनी म्हटलेलं आहे. या घडलेल्या विरोधातील गोष्टी 60 आमदार आणि वरिष्ठ नेत्यांना सांगितल्या का माहीत नाहीत, पण मी माझी तक्रार मात्र माझ्या नेत्याकडे केली असल्याचं देखील सावंत यांनी म्हटलं आहे. आजही त्या राष्ट्रवादी केलेल्या टीकेवर तुम्ही ठाम आहात? नाही, माझं त्या टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे, आम्ही युतीत लढलो. युतीत लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या, मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा. आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही. माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत. प्रत्येकजण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीनं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत भाष्य करायचं काही कारण नाही. शिवसेनेच्या आमदार विरोधात काम केलं. दोन्ही नगर परिषदेचं नियोजन आहे. खरं तर हे इलेक्शन लागलं त्यावेळेसच ह्याचा निकाल फिक्स झालेला आहे. कारण माझे दोन्ही पॅनल, परांड्याचा असेल किंवा आपल्या भूमचा असेल, दोन्ही ठिकाणी अहोरात्र झटणारे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, माझे नगरसेवक आहेत. आणि बघितलं असेल तुम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये भूमचा आणि परांड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला, शेकडो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण ह्या शहरासाठी खेचून आणलेला आहे. विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाच्या दिशेनं जाणारं नेतृत्व हवं असतं. हे तुम्हाला येत्या हे इलेक्शनमध्ये, ह्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा मतदार राजा कोणाबरोबर आहे हे तुम्हाला दिसेल. 2 तारखेला ह्या ठिकाणी आमचा जो हे आघाडीचा पॅनल आहे संजय नानाच्या अध्यक्षतेखाली केलेला तो, आणि आमचा शिवसेनेचा ह्याच्यातला पॅनल परांड्याचा, दोन्हीही 20+1 मोठ्या फरकानं आम्ही त्या ठिकाणी जिंकू. साहेब, तुम्ही मागच्या वेळेस दौरा केला होता आणि राष्ट्रवादीवरती टीका, सर्व पक्ष अशी लढत होती, सगळे एकवटले तुमच्या विरोधी असेल, नेते एकवटले, जनता आमच्या बरोबर आहे ना. आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला 2 तारखेच्या निकालामध्ये दिसेल. राज्यात पण एक वाक्यता कुठं महायुतीमध्ये दिसत नाही. आपण राज्याचे नेते आहात ते शिवसेनेचे नेते आहात, काय मिसकम्युनिकेशन झाले सगळ्या माहितीमध्ये? कशामुळे? नाही, मिसकम्युनिकेशन वगैरे नाही. कसं असतं, हे जवळपास 5-7 वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत, लागलेले आहेत. ह्या ठिकाणी प्रत्येकजण इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात ह्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळं 3-3, 4-4 पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होतो. मला वाटतं ह्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यावेळेस प्रतिटीका अशी झाली की मंत्रिपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे, या पद्धतीनं तुमच्यावर टीका करण्यात आली. नाही, त्याला फारसं मी महत्त्व देत नाही. माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना, त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही. जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो. आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी 1 वर्ष बोललो नाही, तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं. आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोललं तर राष्ट्रवादी आणि भाजप, धाराशिव जिल्ह्यात एक असं एक सूट मागच्या वेळेस आपण लोक केलं. काय खरंच वस्तुस्थिती आता तशी नगरपालिकेत दिसते का? काय कारण काय आहेत महायुतीनं एकत्र न लढण्याची कारण काय? सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते. कार्यकर्ते 5-5, 7-7 वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या पक्षाला न्याय देता येत नाही. आणि म्हणून कुठंतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचं एक धोरण असू शकतं, सगळ्यांचंच असू शकतं. त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही 60 आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेच्या, ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेवलला सांगितली की किंवा केली का आमदारांनी? हा, माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केली की नाही मला माहीत आहे, पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो, ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे.